उन्हाळा सुरू झाला की अनेकांना थकवा, चक्कर येणं, डोकेदुखी, जास्त घाम, अंगात उष्णता आणि झोप न लागणं अशा समस्या सुरू होतात. पण यामागचं कारण फक्त गरमी नसते, आपण न कळत काही चुका करत असतो. नमस्कार, स्टे हेल्दी विथ सवितामध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत उन्हाळ्यात लोक कोणत्या मोठ्या चुका करतात. चूक नंबर 1. रात्री अनेक तास शरीराला पाणी मिळालेलं नसतं. त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर शरीर डिहायड्रेट असू शकतं. म्हणून उठल्यावर 1-2 ग्लास साधं पाणी पिण्याची सवय लावा. यामुळे शरीर हायड्रेट राहतं, फ्रेशनेस वाटते आणि डायजेशनला मदत होते. चूक नंबर 2. उन्हाळ्यात शरीरातून घामाद्वारे खूप पाणी बाहेर जातं. पण अनेक लोक तहान लागल्यावरच पाणी पितात. ही मोठी चूक आहे. तहान लागेपर्यंत शरीरात पाण्याची कमतरता सुरू झालेली असू शकते. म्हणून थोडं थोडं पाणी पित राहा. बाहेर जाताना पाण्याची बाटली जवळ ठेवा. चूक नंबर 3. सतत कोल्ड्रिंक पिणं. थंड वाटत असल्यामुळे लोक सॉफ्ट ड्रिंक जास्त पितात. पण यात शुगर खूप असते. यामुळे वेट वाढू शकतं, शरीर जास्त हायड्रेट होऊ शकतं आणि एनर्जी कमी वाटू शकते. त्याऐवजी नारळ पाणी, लिंबू पाणी, ताक, कोकम सरबत हे पर्याय चांगले आहेत. चूक नंबर 4. 12 ते 3 ही वेळ सर्वात जास्त गरम असते. यावेळी जास्त वेळ उन्हात राहिल्यास हीट एक्झॉशन, चक्कर आणि लू लागण्याचा धोका वाढू शकतो. म्हणून शक्य असेल तर या वेळेत घरातच राहा. चूक नंबर 5. तिखट आणि तेलकट खाणं. उन्हाळ्यात हेवी फूड पचायला वेळ लागू शकतो. खूप तिखट, तेलकट जंक फूड खाल्ल्यास ॲसिडिटी आणि शरीरात उष्णता वाढू शकते. चूक नंबर 6. खूप गरमीतून आल्यावर लगेच बर्फाचं पाणी पिण्याची सवय अनेकांना असते. पण काही लोकांना यामुळे घसा दुखणं, सर्दी, काहींना डिस्कम्फर्ट जाणवू शकतो. त्याऐवजी थोडं नॉर्मल किंवा माठाचं पाणी पिणं चांगलं. चूक नंबर 7. एसीमुळे आराम मिळतो. पण पूर्ण दिवस एसीमध्ये राहिल्यास स्किन ड्राय होणं, डोकेदुखी, थकवा असं काही लोकांना जाणवू शकतं. म्हणून मधून फ्रेश एअर घेणंही गरजेचे आहे. चूक नंबर 8. उन्हाळ्यात शरीर लवकर थकतं आणि जर झोप पूर्ण झाली नाही तर चिडचिड, कमजोरी, फटीग वाढू शकतो. म्हणून मोबाईल कमी वापरा आणि पुरेशी झोप घ्या. चूक नंबर 9. उन्हाळ्यात सूर्यप्रकाशामुळे टॅनिंग, स्किन डल होणं, ड्रायनेस वाढू शकतो. म्हणून बाहेर जाताना त्वचेची काळजी घेणंही महत्त्वाचं आहे. चूक नंबर 10. जर खूप चक्कर, थकवा, डोकेदुखी किंवा कमजोरी जाणवत असेल तर शरीराला रेस्ट आणि हायड्रेशनची गरज असू शकते. उन्हाळ्यात फक्त एसी किंवा थंड पाणी पुरेसं नसतं. योग्य रुटीन, छोट्या सवयी खूप फरक करू शकतात. म्हणून या 10 चुका टाळा आणि हेल्दी समर रुटीन फॉलो करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, इतरांना शेअर करा आणि अशाच हेल्दी टिप्ससाठी स्टे हेल्दी विथ सविताला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.